सरसेनापती हंबीरराव मोहिते चषक किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण मिरजमध्ये उत्साहात संपन्न। सरसेनापती हंबीरराव मोहिते चषक किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मिरज येथे उत्साहात पार पडला। या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून निरंजनदादा आवटी उपस्थित होते। त्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिके व रोख रक्कम प्रदान करण्यात आली। किल्ले संवर्धन, इतिहासाची जाणीव आणि तरुणांमध्ये गडकोटाविषयी प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मिरज व परिसरातील 30 ते 40 किल्लेप्रेमींनी सहभाग नोंदवला होता। स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या प्रमुख किल्ल्यांना गौरवण्यात आले। मोठ्या गटात प्रथम क्रमांक बालमित्र मंडळ मिरज किल्ले रायगड यांनी पटकावला। द्वितीय क्रमांक शिवराज ग्रुप मिरज किल्ले तोरणा यांना, तर पवनपुत्र ग्रुप मिरज किल्ले सिंहगड यांना देण्यात आला। तसेच दिंडीवेस मित्रमंडळ किल्ले प्रतापगड यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला। लहान गटामध्ये प्रथम क्रमांक नवरंग ग्रुप मिरज किल्ले लोहगड यांनी मिळवला। द्वितीय क्रमांक श्री शिवस्वराज्य ग्रुप मिरज पन्हाळा विशाळगड पावनखिंड आणि अभिषेक अमर जाधव किल्ले रायगड यांना देण्यात आला। तृतीय क्रमांक श्री विघ्नराज मित्रमंडळ किल्ले पुरंदर यांनी मिळवला। पर्यावरणपूरक पुरस्कार वरद अनिल घोरपडे यांना देण्यात आला। त्यांनी कागदाच्या लगद्यापासून रायगड किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली होती। सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांना निरंजनदादा आवटी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली। यावेळी बोलताना निरंजनदादा आवटी म्हणाले की पुढील वर्षी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना सुरेश बापू आवटी युवा मंचच्या वतीने किल्ले दर्शन घडवण्यात येणार आहे। या समारंभास महेश अण्णा पाटील, माजी नगरसेवक संदीप आवटी, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, सचिन जाधव, नितीन आवटी, अजित दोरकर तसेच मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण दरवर्षीप्रमाणे सरसेनापती हंबीरराव मोहिते चषक किल्ला स्पर्धा घेतोय आणि दरवर्षी आपण सांगली मिरज उपवासाठी घेत होतो, पण मुलांच्या मागणीनुसार आपण यावेळी फक्त मिरज मारायचं घेतलं, कारण की जेणेकरून जास्तीत जास्त नंबर मिरजेच्या मुलांना गेले पाहिजेत। आणि आपल्या किल्ला स्पर्धा या सांगली जिल्ह्यातले एकमेव असे आहे की अनेक किल्ला स्पर्धा होतात पण त्यांनी नुसतं शिल्ड देतात, पण आपल्या मुलं जे राबतात त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण त्यांना रोख बक्षीस पण देतोय, जेणेकरून त्यांना पुढच्या वर्षीच्या किल्ला स्पर्धेत भाग घेण्यासाठी साहित्य आणायला म्हणा, किल्ला करायला जे खर्च येतोय ते त्यातून त्यांना व्हायला पाहिजे यासाठी आपण करतोय। त्याच पद्धतीने आपण किल्ला स्पर्धा करत असताना पूर्ण पारदर्शी पद्धतीने करतोय, म्हणजे कुठलाही आपल्या गल्लीतले काय किंवा आपल्या भागातले असं न बघता ज्याचा नंबर आहे त्याला नंबर देतोय। त्यामुळे भविष्यात नंबर ज्यांचे येतील त्यांचं तर अभिनंदन आहे, आणि त्यांच्यापेक्षा जास्त ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं अभिनंदन आहे, कारण की नंबर येणं महत्वाचं नाही, आपण इथं जपला पाहिजे, किल्ला केला पाहिजे ही भावना सगळ्यांची महत्वाची आहे। आणि त्यामुळे ज्या ज्या लोकांनी भाग घेतला, ज्यांनी ज्यांनी इथं कष्ट घेतले त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। पुढच्या वर्षी पण आपण याच्यापेक्षा जास्त आणि मोठ्या प्रमाणात घेणार आहोत। म्हणजे यावेळी तसं बघायला गेलं तर मागच्या वेळी मिरजेत जवळजवळ 50 किल्ले होते, यावेळी फक्त 30 झालेत। मोठे किल्ले बरेच यावेळी कॅन्सल केले मुलांनी, कशामुळे काय माहिती नाही, पण पुढच्या वेळी तुम्ही अनेक किल्ले वाढवा, कारण की पुढच्या वेळी आमचं 6वं वर्ष आहे आणि आम्ही स्पर्धा घेत असताना बक्षीस तर ठेवणारच आहे रोख हे, पण पहिले 3 नंबर येतील त्या प्रत्येकी 11 जणांना आपण एका किल्ल्याला सुरेश बापू युवा मंचाकडनं त्यांना किल्ला दर्शन घडवणार आहे, ते पण मोफत मध्ये। पुढच्या वर्षी आपला किल्ला कसं पहिल्या 3 मध्ये येतील, लहान गट असू दे मोठा गट असू दे, याचा प्रयत्न करावा, कारण की पुढच्या वर्षी कॅश प्राइज सोबत एखादा किल्ला निवडला जाईल आणि तिथं आम्ही सगळ्यांना किल्ला दर्शनासाठी पाठवणार आहोत। अशीच आपण सगळ्यांनी साथ आमच्या सगळ्या मुलांना द्यावी, या किल्ला स्पर्धेच्या समितीला द्यावी विनंती करतो, आणि आपण पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करून थांबतो। जय जवान।